चाल ढकलपणा, प्रोक्रॅस्टिनेशन. काय आहे? प्रोक्रॅस्टिनेशन, चाल ढकलपणा. काय होतं? उत्तर लिहित असताना परफेक्शन मुळे प्रोक्रॅस्टिनेशन, चाल ढकलपणा येतो. नाही लिहितो की नंतर? नाही, अगोदर सगळं वाचून होते ना मग सर, मग मी लिहितो. नाही नाही, ते म्हटले हो सर ते की अरे तुमच्याकडे कॉन्टेंटच नाही, लिहिणार कसा तुम्ही? नाही नाही, ते म्हटले हो ते नोट्स काढा मग लिहायला येईल. काही नाही, हे सगळं मिथ्या आहे, मोह आहे, माया आहे. हो, विसरत आहे सगळं. अहो, कॉन्टेंट ही अव्याहतपणे चालणारी प्रोसेस असते, त्याच्या मागे लागायचं नाही. लक्षात घ्या. मी तर मुलांना हे सांगतो की तुला वाचायच्या, तू काही वाचायच्या अगोदर लिहायला सुरुवात कर. बघ, जेव्हा तू लिहिशील ना तेव्हा तुला कळेल, अरे मला हे 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 जमत नाही. मग बघ तू वाचायला लागतोस, मग जे वाचशील ना ते अतिशय परफेक्ट वाचशील, जे पाहिजे तेच वाचशील. तुम्हाला मी उदाहरण सांगतो निबंधाचं. निबंधाचं काय होतं? मुलांचा पहिला प्रश्न, सर ते 1200 शब्दाचा कंटेंट आणू कुठून मी? अरे कुठून आणणार? आहे ऑलरेडी. तुझं वय किती आहे? वय 20 आहे ना, 21 आहे ना, 21 वर्ष काही ना काहीतरी शाळेतून वाचलंच आहेस ना, जगलाच आहेस ना समाजामध्ये, आहे ना आई वडिलांनी काहीतरी सांगितलेलं, स्वतःचे आहेत ना काही अनुभव, मग आता कशाची वाट बघतोयस? नाही पण ते कंटेंट, अरे हाच तर कंटेंट आहे तुझा, लिही, घे लिहायला सुरुवात कर. हे एक्सक्यूज शोधतो, तो एक्सक्यूज शोधतो, बिलकुल शोधायची गरज नाही. काय करायचंय? लिहायला सुरुवात करायची. कुठल्याही प्रकारे आजचं उद्यावर ढकलायचं नाही. संत कबीर काय म्हणतात? कल करे सो आज कर, आज करे सो अब. आहे की नाही? काय म्हणतात ते? आत्ता आत्ता ताबडतोब करायला लागायचं. आणि त्यामुळे हा तुमचा दुसरा शत्रू आहे प्रोक्रॅस्टिनेशन, तो म्हणजे चाल ढकलपणा, दिरंगाई करणं. हे करायचं नाही.